हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दी माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आपला क्लास 11 चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट चालू आहे ट्रिग्नोमेट्री, ज्यामध्ये आपण कालपर्यंत बेसिक लेक्चर कंप्लीट केलेला आहे. ते जर का व्हिडिओ बघितला नसेल तर इथे आय बटनवरती लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो कालचा बेसिकचा व्हिडिओ बघू शकता. पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगेल की तो व्हिडिओ पहिल्यांदा बघा आणि नंतर आपण हा व्हिडिओ चालू करा, कारण स्टार्टिंगचं जे काही बेसिक दिलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये आपण टोटल कव्हर केलेला आहे. हाही आजचाही व्हिडिओ जो होणार आहे तो बेसिकचा होणार आहे, ज्यामध्ये अगेन आपण जे काही ट्रिग्नोमेट्रीचं बेसिक राहिलेलं आहे ते या पार्टमध्ये आपण ते कव्हर करणार आहोत. सो मित्रांनो, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच या व्हिडिओला लाईक करा. तर चला चालू करतोय आपण आजचा व्हिडिओ. काल आपण बऱ्याचशा बेसिक गोष्टी बघितलेल्या आहेत. आपण काल क्वाड्रंट बघितलेले आहे आणि क्वाड्रंटमध्ये कुठल्या फंक्शनचं साइन काय असतं, म्हणजे पॉझिटिव्ह असतो की निगेटिव्ह असतो तेच बघितलं. त्याच बेसिसवरती आपण आज अलाइड अँगल्स बघणार आहोत. या ठिकाणी अलाइड अँगल्स बघणार आहोत. मित्रांनो, अगदी सिंपल आहे. काल जर का आपण हा कन्सेप्ट तुम्ही जर का बघितला असेल, व्यवस्थित जर का समजून घेतला असेल, तर तुम्हाला हे अलाइड अँगल्स अगदी इझी वाटतील. या ठिकाणी हा 0, π/2, त्यानंतर पाय, 3π/2 and 2π. ओके, याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो, हा सेकंड क्वाड्रंट आहे, हा थर्ड क्वाड्रंट आहे आणि हा फोर्थ क्वाड्रंट आहे. या ठिकाणी आपण लिहिलं होतं ASTC, ऑल स्टुडंट टेक कॉफी. ओके, आणि यानुसार आपल्याला माहित आहे की फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे फंक्शन या ठिकाणी पॉझिटिव्ह असतात, सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो. सोबतच आपल्याला हे माहित आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाण्यासाठी फर्स्ट क्वाड्रंट मध्ये व्हॅल्यू कशाने डिनोट करतो आपण, तर बघा π/2 मायनस थीटा. π/2 मायनस थीटा म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येतो, कारण π/2 म्हणजे 90 मधनं मायनस केला तर तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सिमिलर 2π प्लस थीटा. ओके, हा 2π इथे संपतोय म्हणजे एक रोटेशन कंप्लीट होतोय. याच्या समोर जर जायचं असेल तर त्याच्यामध्ये ऍड करत जावं लागेल थीटा, म्हणजे हाही इकडे जातो. ओके, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये दोन वेने येता येईल आपल्याला, एक तर π/2 मायनस थीटा आणि सेकंड आहे 2π प्लस थीटा. सिमिलर इकडे या ठिकाणी बघा, सेकंड क्वाड्रंट मध्ये जर का मला जायचं असेल तर मला करावं लागेल π/2 प्लस थीटा, π/2 प्लस थीटा, जेणेकरून मला सेकंड क्वाड्रंट मध्ये यावं लागेल. सिमिलर अगेन मी यूज करू शकतो या ठिकाणी पाय मायनस थीटा. ओके, पाय मायनस थीटा जरी घेतला तरी मी सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो. थर्ड क्वाड्रंट मध्ये जर का जायचं असेल तर या ठिकाणी यूज करावं लागेल पाय प्लस थीटा, म्हणजे पाय म्हणजे 180 डिग्री. 180 मध्ये जेवढं ऍड करत जाईल ते इकडे थर्ड क्वाड्रंट मध्ये घेऊन जाईल मला. त्यानंतर 270 मायनस म्हणजे 3π/2 मायनस थीटा जर का केलं तरी मी या क्वाड्रंट मध्ये येऊ शकतो. इकडे जर जायचं असेल मला तर 3π/2 प्लस थीटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये घेऊन जाणार आहे, किंवा 2π मायनस थीटा हा मला फोर्थ क्वाड्रंट मध्ये घेऊन जाणार आहे. हे बेसिक आहे आणि अगदी खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला एवढं सगळं हे माहित असणं गरजेचं आहे. ओके, हे ऑल स्टुडंट टेक कॉफी कुठलं फंक्शन काय असतं हेही माहित असणं गरजेचं. आता बघा, या ठिकाणी मला जर दिलं साइन π/2 मायनस थीटा, साइन π/2 प्लस थीटा, साइन या ठिकाणी 3π/2 प्लस थीटा, अगेन कॉस या ठिकाणी बघा π/2 प्लस थीटा, कॉस या ठिकाणी 3π/2 मायनस थीटा, कॉस या ठिकाणी π/2 प्लस घेतलेला आहे मायनस थीटा. ओके, आपण समजण्यासाठी घेतोय. आणि सिमिलर पहिल्यांदा हे घेऊया, म्हणजे π/2 काय घेतोय आपण, तर π/2
बघा π/2 म्हणजे हा या ठिकाणी हा π/2 म्हणजे 90 आणि 270. ओके, π/2 घेतोय आपण. आता बघा ज्या वेळेस मला साइन π/2 मायनस थीटा मिळतं, तर आता साइन काय दिलेलं आहे या ठिकाणी π/2 मायनस थीटा. π/2 ओके इथे आहे π/2 मायनस थीटा. π/2 मायनस थीटा म्हणजे या ठिकाणी कशात जातोय आपण मायनस. π/2 मायनस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जातोय. ओके, यावेळेस ज्यावेळेस π/2 असतं, ज्यावेळेस π/2 असतं, आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवायचं असेल, π/2 असेल तर या ठिकाणी फंक्शन चेंज होतं आणि फक्त पाय असेल तर नो चेंज. हे लक्षात ठेवायचं आहे. आता π/2 आहे. ओके, फंक्शन चेंज होतं म्हणजे काय होतं, मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे काल बेसिक मध्ये, या ठिकाणी साइन आणि त्याचाच पार्टनर कोण तर कॉस. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे रिलेशन. साइन त्याचा पार्टनर कोण तर कॉस, टॅन त्याचा पार्टनर कोण तर कॉट, सेक त्याचा पार्टनर कोण तर कोसेक. हे रिलेशन ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. आता साइन आहे, हा साइन π/2 मायनस थीटा जर असेल, π/2 मायनस थीटा जर का अँगल दिलेला असेल त्यासमोर, तर याचं काय होऊन जातं, हा साइन चेंज होतो कॉस मध्ये, कॉस, आणि π/2 निघून जातं, अँगल जो काय असेल तो ऍज इट इज अँगल. त्यानंतर इथे पण अगेन π/2 असेल तर अँगल चेंज होतो, म्हणजे फंक्शन चेंज होतं कॉस थीटा. इथे पण साइन आहे, सो कॉस थीटा. या ठिकाणी पण कॉस आहे तर याचं होऊन जाईल साइन थीटा. या ठिकाणी पण कॉस आहे, याचं होऊन जाईल साइन थीटा. या ठिकाणी पण कॉस आहे, याचं होऊन जाईल साइन थीटा. आता फंक्शन तर चेंज झाले, पण आपल्याला आता यांचं साइन बघायचं आहे, म्हणजे ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहे हे चेक करावं लागणार आहे. कसं चेक करणार आहे या ठिकाणी बघा, मी जसं तुम्हाला सांगितलेलं आहे π/2 मायनस थीटा. π/2 मायनस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जातो. π/2 मायनस थीटा, आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये गेलो, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर का गेलो तर या ठिकाणी सगळे पॉझिटिव्ह आहेत, सगळे फंक्शन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असतात, म्हणून याचं साइन काय येणार आहे या ठिकाणी पॉझिटिव्ह ऍज इट इज राहणार आहे. ओके, त्यानंतर साइन π/2 प्लस थीटा. साइन π/2 प्लस थीटा म्हणजे साइन π/2 प्लस थीटा. प्लस थीटा म्हणजे काय तर आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये पण साइन हे बघायचं. ठीक आहे, इकडे जे फंक्शन चेंज होतं ते नाही, तर स्टार्टिंगला जे काही फंक्शन दिलेलं आहे, सो साइन दिलेलं आहे. साइन या सेकंड क्वाड्रंट मध्ये, सेकंड क्वाड्रंट एस मीन्स काय तर साइन. साइन काय असतं पॉझिटिव्ह असतं, म्हणजे हे पण काय मिळणार आपल्याला पॉझिटिव्ह मिळणार. नंतर साइन 3π/2 प्लस थीटा. 3π/2 प्लस थीटा. ओके, 3π/2 प्लस थीटा. 3π/2 प्लस थीटा म्हणजे कुठे जातोय तो तर इकडे, इकडे समोर जातो, याचा अर्थ फोर्थ क्वाड्रंट मध्ये जातो. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये या ठिकाणी काय आहे सी. सी फॉर या ठिकाणी फक्त कॉस आणि सेक. ओके, कॉस आणि सेक हे दोनच फक्त पॉझिटिव्ह आहे. मग इथे साइन 3π/2 प्लस थीटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये जातो. मग इथे हा काय दिलेला आहे तर साइन आहे, आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह कुठलं राहणार आहे तर कॉस राहणार आहे, त्यामुळे हा मायनस होऊन जाईल. बघा, दोन पॉझिटिव्ह होते, एक मायनस मिळालेला आहे. कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, त्याच्यावरून आपल्याला समजतं ते की कुठल्या क्वाड्रंट मध्ये आहे, आणि त्या क्वाड्रंट मध्ये कुठलं फंक्शन प्लस आहे किंवा मायनस आहे, त्याचं साइन काय आहे, पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, यावरून आपल्याला हे ठरवायचं आहे. त्यामुळे हा या ठिकाणी मायनस आलेला आहे. आता कॉस साठी बघूया. कॉस π/2 प्लस थीटा. कॉस π/2 प्लस थीटा. π/2 प्लस थीटा म्हणजे त्याच्यामध्ये ऍड करत जातो. ऍड करत जातोय म्हणजे काय होतंय तर सेकंड क्वाड्रंट मध्ये जाते. π/2 प्लस थीटा म्हणजे काय तर सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो. सेकंड क्वाड्रंट मध्ये या ठिकाणी एस मीन्स काय आहे तर फक्त इथे साइन आणि कोसेक ह्या दोनच फंक्शन्स काय असणार आहेत पॉझिटिव्ह असणार आहे. तसं इथे टॅन आणि कॉट हे दोनच फंक्शन या ठिकाणी पॉझिटिव्ह असतील. इथे काय दिलेलं आहे तर π/2 प्लस थीटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस कसा असतो तर हा निगेटिव्ह असतो. अगेन कॉस 3π/2 मायनस थीटा. कॉस 3π/2 मायनस थीटा. 3π/2 मायनस थीटा. मायनस थीटा म्हणजे इकडे येतोय. इकडे येतोय म्हणजे काय तर थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो, आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह आहे फक्त टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे. हा काय आहे कॉस आहे. कॉस असल्यामुळे हा काय होऊन जाईल मायनस.
इथे अगेन कॉस पाय बाय 2 मायनस थीटा, कॉस पाय बाय 2 मायनस थीटा. पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे काय, जर हा पाय बाय 2 आहे मायनस थीटा, पाय बाय 2 मायनस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळेच फंक्शन या ठिकाणी पॉझिटिव्ह असतात. बरोबर, यांचं साइन काय मिळालेलं आपल्याला, पॉझिटिव्ह. बघा हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या ठिकाणी, जर पाय बाय 2 असेल, जर पाय बाय 2 असेल तर त्या ठिकाणी फंक्शन चेंज होतं. बरोबर आहे, फंक्शन चेंज होतं म्हणजे काय, तर साइन आहे तर साइनचा कॉस झालेला आहे, साइन आहे साइनचा कॉस झालं, या ठिकाणी कॉस आहे कॉसचं साइन झालेलं आहे. पाय बाय 2 जर असेल, फक्त पाय बाय 2 नाही, मल्टिपल ऑफ पाय बाय 2. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी बघा आता इथे पाय बाय 2 आहे, इथे 3 पाय बाय 2 आहे. ओके, 3 पाय बाय 2 आहे, हा 1 पाय बाय 2, 3 पाय बाय 2, समोर कदाचित 5 पाय बाय 2 येऊ शकतं, 7 पाय बाय 2, 9 पाय बाय 2. ठीक आहे, तर मल्टिपल ऑफ पाय बाय 2 जरी आलं तरीही आपल्याला फंक्शन चेंज करायचं आहे. ओके, पाय बाय 2 असेल, 1 असेल, 2 पाय बाय 2 म्हणजे ऑड जर येत असेल, ऑड व्हॅल्यू, तर त्या ठिकाणी आपल्याला फंक्शन चेंज होणार आहे. म्हणजे साइन असेल तर कॉस होईल, टॅन असेल तर कॉट होईल, या ठिकाणी सेक असेल तर या ठिकाणी कोसेक होणार आहे. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जर का आता फक्त पाय आलं तर काय होणार आहे, जसं या ठिकाणी आता पाय बाय 2 होतं, हे पाय बाय 2 होतं, आता हे दोन रब करतो मी. बघा या ठिकाणी बघूया आपण, बघा सेम फंक्शन घेतोय मी, साइन पाय प्लस थीटा, साइन या ठिकाणी 2 पाय मायनस थीटा, कॉस 2 पाय प्लस थीटा, कॉस या ठिकाणी पाय मायनस थीटा. ठीक आहे, आता काय होईल बघा, इथे दोन फंक्शन पाय बाय 2 चे समजण्यासाठी ठेवले मी. साइन पाय बाय 2 असेल तर कॉस होतं, हे आपण आता शिकलो. कॉस पाय बाय 2 असेल तर साइन होतं, आता शिकलो. पण आता आपण काय घेतोय, पाय. ठीक आहे, साइन पाय प्लस थीटा, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पाय जर असेल तर नो चेंज, साइन असेल तर इकडे डायरेक्टली साइन थीटा मिळून जाईल आपल्याला. साइन असेल तर साइन थीटा, कॉस असेल तर कॉस थीटा, इकडे पण कॉस असेल तर कॉस थीटा. ओके, फंक्शन चेंज होत नाही. कुठे, पाय किंवा मल्टिपल ऑफ पाय असेल तर 2 पाय असेल, 3 पाय, सॉरी 3 नाही 4 पाय असेल, 6 पाय असेल, इव्हन नंबर्स मध्ये. ओके, सो इथे पाय आहे, 2 पाय आहे किंवा इथे पाय आहे, तर इथे फंक्शन चेंज होत नाही, फंक्शन ऍज इट इज राहतं. कॉसचं कॉसच असतं, साइनचं साइनच असतं. चेंज केव्हा होतं हे व्यवस्थित लक्षात ठेवा. पाय बाय 2 असेल तर चेंज होतं, पाय असेल तर चेंज होत नाही, नो चेंज. मग आता आपण इथे कॉस होतं म्हणूनच कॉस या ठिकाणी ठेवलं. आता याचे साइन्स काय येतील बघा, म्हणजे पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल बघूया आपण. साइन पाय प्लस थीटा, पाय प्लस थीटा म्हणजे कुठे जाणार आहे तो, हा पाय आहे याच्यामध्ये ऍड होत जातोय थीटा, म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये जातोय. थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहित आहे काय, तर टॅन आणि कॉटच पॉझिटिव्ह असतो, तर हे काय होणार आहे, साइन आहे. ओके, तर हे थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असणार आहे, मायनस, कारण इथे फक्त टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. हा पाय प्लस थीटा आहे त्याच्यामुळे तो मायनस मिळणार आपल्याला. साइन 2 पाय मायनस थीटा, साइन 2 पाय मायनस थीटा, 2 पाय मायनस थीटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये जातोय. 2 पाय मायनस थीटा फोर्थ क्वाड्रंट मध्ये, कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो, मग हा साइन काय मिळणार आहे आपल्याला, या ठिकाणी मायनस मिळणार आहे. कॉस 2 पाय प्लस थीटा, 2 पाय प्लस थीटा, या ठिकाणी हा 2 पाय प्लस थीटा, 2 पाय प्लस थीटा म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये चाललाय तो. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये या ठिकाणी हा काय असतो, तर पॉझिटिव्ह असतो. अगेन कॉस पाय मायनस थीटा, कॉस पाय मायनस थीटा, हा पाय आहे मायनस थीटा म्हणजे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये जात आहे, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये फक्त साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो, तर कॉस या ठिकाणी काय होणार आहे, तो मायनस होणार आहे. अगदी इझी आहे. हे जर तुम्हाला लक्षात आलं तर आपल्याला कुठलेही जरी फंक्शन दिलं असेल, सो आपण ते इझिली या कन्सेप्टवरून आपण समजून घेऊ शकतो. आणि हे जर माहित असेल आपल्याला, तर या ठिकाणी जे ट्रिग्नोमेट्री मध्ये आपल्याला एक्सरसाइज दिलेली आहे 2.1, इझिली आपण ती एक्सरसाइज सॉल्व्ह करू शकतो. याच कन्सेप्टवरती ती बेस आहे. हा कन्सेप्ट ट्रिग्नोमेट्री मध्ये खूप महत्वाचा आहे आणि हा लक्षात येणं खूप गरजेचं आहे. अगदी सिंपल आहे. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत थोडंसं रिव्हर्स करून बघा. हे सगळे जर का कन्सेप्ट तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला ट्रिग्नोमेट्री अगदी इझी आहे. आता अलाइड अँगल्स जे बघितले आपण ते फक्त साइन आणि कॉस साठी का, तर नाही, कुठलंही फंक्शन घ्या तुम्ही. बघा
साइन पाय प्लस थीटा कॉस 2 पाय मायनस थीटा टॅन या ठिकाणी पाय मायनस थीटा कॉट पाय प्लस थीटा सेक 2 पाय मायनस थीटा त्यानंतर कोसेक या ठिकाणी पाय प्लस थीटा. ओके, सगळे फंक्शन घेतलेले आहेत आपण बघा. ठीक आहे. आणि सिमिलर इकडे पण आपण दोन्ही ऍट ए टाइम घेऊया. म्हणजे या ठिकाणी बघा काय तर साइन पाय बाय 2 मायनस थीटा कॉस पाय बाय 2 प्लस थीटा या ठिकाणी टॅन 3 पाय बाय 2 प्लस थीटा कॉट 3 पाय बाय 2 मायनस थीटा या ठिकाणी सेक 3 पाय बाय 2 प्लस थीटा कोसेक 3 पाय बाय 2 मायनस थीटा. ओके, काय होईल बघा आता. आता यासाठी आधी जे सांगितलं होतं मी तुम्हाला, बरोबर आहे काय, तर पाय असेल तर आपल्याला फंक्शन चेंज करायची गरज नाही, फंक्शन ऍज इट इज राहतं. ठीक आहे. आता पाय आहे या सगळ्यांमध्ये, पाय आहे म्हणजे फंक्शन चेंज होणार नाही. फंक्शन आपण या ठिकाणी ऍज इट इज लिहिणार आहोत. कोसेक असेल तर कोसेकच असेल, सेक असेल तर सेक राहणार आहे. ओके, आणि हा पाय निघून जातो, कोसेक थीटा सेक थीटा या ठिकाणी पण कॉट थीटा या ठिकाणी टॅन थीटा इथे कॉस थीटा आणि हा साइन थीटा. इकडे पाय बाय 2 असेल तर या ठिकाणी फंक्शन चेंज होतं. फंक्शन चेंज होतं म्हणजे साइन असेल तर या ठिकाणी कॉस थीटा होऊन जाईल, कॉस असेल तर साइन थीटा होऊन जाईल, टॅन असेल तर कॉट थीटा होईल, कॉट असेल तर या ठिकाणी टॅन होऊन जाईल, सेक असेल तर कोसेक थीटा आणि कोसेक असेल तर सेक थीटा. ओके, पण आता आपल्याला महत्वाचं आहे साइन काय असेल यांचे, हे पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल हे इम्पॉर्टंट आहे, हे बघायचं आहे आपल्याला. मग पहिल्यांदा बघणार आहे आपण या ठिकाणी साइन पाय प्लस थीटा. आता बघा परत हे डायग्राम काढण्याची गरज नाही, आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. या ठिकाणी हा फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ओके, हा पाय बाय 2 या ठिकाणी 0 किंवा हा 2 पाय, त्यानंतर या ठिकाणी 3 पाय बाय 2 आणि हा पाय. ओके, आता बघा साइन पाय प्लस थीटा आहे, हा पाय आहे प्लस थीटा, त्याच्यात थीटा ऍड करतोय म्हणजे आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये जातो. थर्ड क्वाड्रंट मध्ये या ठिकाणी थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं तर आपल्याला माहित आहे, काय लिहितो आपण ASTC. ओके, थर्ड क्वाड्रंट मध्ये जातोय आपण. थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतं, साइन आहे मग हा निगेटिव्ह येणार आहे. त्यानंतर कॉस 2 पाय मायनस थीटा, हा 2 पाय आहे मायनस थीटा, मायनस थीटा म्हणजे फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणार आहोत आपण. आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये या ठिकाणी कॉस कसा असतो तर पॉझिटिव्ह असतो म्हणून हा पॉझिटिव्ह राहणार आहे. त्यानंतर टॅन पाय मायनस थीटा, हा पाय आहे मायनस थीटा, मायनस थीटा म्हणजे काय, पाय मधनं थीटा मायनस जेवढं करत जाईल तेवढं आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये टॅन कसा असतो तर या ठिकाणी मायनस. त्यानंतर कॉट पाय प्लस थीटा, हा पाय प्लस थीटा, पाय आहे त्याच्यामध्ये जेवढा थीटा ऍड करत जाईल तेवढा आपण 3 मध्ये जातो आणि 3 मध्ये टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतील म्हणून हा या ठिकाणी कॉट पॉझिटिव्ह मिळालेला आहे आपल्याला. सेक 2 पाय मायनस थीटा, हा सेक आहे आणि 2 पाय मायनस थीटा, 2 पाय या ठिकाणी मायनस थीटा, 2 पाय मायनस थीटा म्हणजे आपण फोर्थ क्वाड्रंट कडे येतो. 2 पाय मधनं जेवढा थीटा मायनस करत जाईल आपण तेवढा फोर्थ क्वाड्रंट कडे येणार आहोत. आणि 2 पाय मायनस थीटा, सेक काय असणार आहे फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक या ठिकाणी पॉझिटिव्ह असतो म्हणून हा पॉझिटिव्ह मिळणार आपल्याला. कोसेक पाय प्लस थीटा, कोसेक पाय प्लस थीटा म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये, थर्ड क्वाड्रंट मध्ये कोसेक कसा असणार आहे तर या ठिकाणी मायनस असणार आहे कारण इथे फक्त पॉझिटिव्ह
काय असतं तर टॅन आणि कॉट. मग इकडे साइन π/2 मायनस थीटा, π/2 मायनस थीटा, π/2 मधनं जेवढं थीटा मायनस करणार आहे आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहोत आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये साइन कसा असणार आहे तर पॉझिटिव्ह असणार आहे. कॉस π/2 प्लस थीटा, π/2 मध्ये थीटा प्लस करत गेलो तर आपण सेकंड क्वाड्रंट कडे जातो. सेकंड क्वाड्रंट मध्ये या ठिकाणी कॉस कसा असणार आहे तर तो निगेटिव्ह असतो. टॅन 3π/2 प्लस थीटा, 3π/2 प्लस थीटा करत जाईल तर आपण फोर्थ क्वाड्रंट कडे जातो आणि फोर्थ मध्ये टॅन कसा असणार आहे तर तो निगेटिव्ह असणार आहे. त्यानंतर कॉट 3π/2 मायनस थीटा, 3π/2 मायनस थीटा जर केला तर आपण थर्ड क्वाड्रंट कडे जातो आणि थर्ड मध्ये कॉट कसा असणार आहे तर हा पॉझिटिव्ह असतो, कारण इथे टी आहे, टी फॉर टॅन आणि कॉट हे दोन त्या ठिकाणी पॉझिटिव्ह असतात थर्ड क्वाड्रंट मध्ये. ओके. त्यानंतर सेक 3π/2 प्लस थीटा, 3π/2 प्लस थीटा करत जाणार म्हणजे समोर जाईल, समोर इन द सेन्स फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाणार आहोत आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये सेक कसा असणार आहे तर तो या ठिकाणी पॉझिटिव्ह असतो. कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो त्यामुळे आपल्याला हा पॉझिटिव्ह मिळालेला आहे. देन कोसेक 3π/2 मायनस थीटा, 3π/2 मधनं मायनस करतो याचा अर्थ आपण थर्ड क्वाड्रंट मध्ये जातो आणि थर्ड क्वाड्रंट मध्ये कोसेक कसा असतो तर या ठिकाणी तो मायनस असतो. ओके. त्यामुळे आपल्याला तो सेक काय मिळालेला आहे मायनस. या पद्धतीने कुठलंही फंक्शन जरी दिलेलं असेल तरी आपण इझिली त्याचं क्वाड्रंट आणि साइन काढू शकतो. ओके. तो पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल, फक्त मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे तर या ठिकाणी π/2 जर असेल किंवा पाय असेल, π/2 असेल तर काय होतं तर फंक्शन चेंज होतं म्हणजे साइन आहे त्याचा कॉस झालेला आहे. पाय असेल तर नो चेंज म्हणजे साइन होता तर त्याचं साइनच आहे, कॉट होता तर त्याचं कॉटच राहिलेला आहे. पण π/2 असेल तर कॉट 3π/2 आहे, π/2 का फक्त नाही तर मल्टिपल ऑफ π/2 म्हणजे 3π/2 असेल, 5π/2, 7π/2, 9π/2. तर इथे 3π/2 आहे म्हणजे मग कॉटचं काय झालेलं आहे टॅन झालेला आहे. हा महत्वाचा कन्सेप्ट आहे, हा जर लक्षात राहिला तर इझिली आपण ट्रिग्नोमेट्रीचे कुठलेही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. कॉपी करून घ्या. यानंतर महत्वाचा कन्सेप्ट आहे मित्रांनो, खूप जणांना विद्यार्थी मित्रांना ट्रिग्नोमेट्रिक टेबल लक्षात राहत नाही, म्हणजे साइन कॉस टॅनच्या व्हॅल्यूज लक्षात राहत नाही. त्या व्हॅल्यूज कशा लक्षात ठेवायच्या आणि त्या व्हॅल्यूजच्या बेसिसवरती बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स विचारले जातात, एंट्रन्स एक्झाम मध्ये असतील किंवा तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये पण विचारले जाऊ शकतात. तर काय करायचं, अगदी त्याच्यासाठी सिंपलची ट्रिक आहे बघा. काय करतोय आपण, साइन कॉस टॅन कॉट सेक आणि कोसेक, ठीक आहे. यांच्या आपल्याला व्हॅल्यूज काढायच्या आहेत. ओके. मग कशा काढणार आहे बघा, अगदी सिंपलची ट्रिक आहे. तुम्ही जर का हे व्यवस्थित लक्ष देऊन बघितली, समजून जर का घेतली तर तुम्ही परत कधीच या ठिकाणी तुम्हाला अडचण जाणार नाही कुठल्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज काढण्यासाठी. अगदी सिंपल आहे, अगदी इझी आपण ते काढू शकतो. बघा काय करणार आहे आपण, या ठिकाणी सगळे फंक्शन्स दिलेले आहेत आपल्याला. ओके. त्यानंतर आपल्याला या सगळ्या फंक्शन्सच्या व्हॅल्यूज काढायच्या आहेत, ठीक आहे. काय बघा तर पहिल्यांदा आपण काढणार आहे बघा 30 ची व्हॅल्यू, सॉरी पहिल्यांदा 0, देन 30, त्यानंतर 45, त्यानंतर 60, त्यानंतर 90 आणि लास्टला 180. हे सगळे डिग्री मध्ये आहेत. ओके. 180 डिग्री असेल, 90 डिग्री, 60, 45, 30 आणि 0 डिग्री. मग कसं करायचं आहे बघा, अगदी इझी आहे. या ठिकाणी बघा काय करणार आहे आपण या व्हॅल्यूज काढण्यासाठी. पहिल्यांदा काय करायचं आहे तर बघा या ठिकाणी 0, 1, 2,
3 4. ओके, 0 1 2 3 आणि 4 नंबर्स लिहून घ्यायचे आहेत. 0 1 2 3 4. मग काय करायचं आहे, या सगळ्या नंबर्सला 4 ने डिवाइड करायचं. ओके, याला 4 ने डिवाइड केलं, याला 4 ने डिवाइड केलं, सगळ्यांना आपण काय केलेलं आहे, 4 ने डिवाइड केलेलं. मग त्यांचा रूट घ्यायचा सगळ्यांचा. ओके, या सगळ्यांचा आपण काय घेतोय, रूट घेतोय, सगळ्यांचा रूट घ्यायचा. मग रूट घेतल्यानंतर बघा, याला सॉल्व्ह करूया आपण. ठीक आहे, आता 0 होऊन जाईल 1/4. ओके, आता या ठिकाणी हा इथे 1 येऊन जाईल, इथे 2 येऊन जाईल. ओके, या ठिकाणी हा 1 येऊन जाईल. याला जर का सॉल्व्ह केला आपण तर काय मिळणार आहे, ठीक आहे, याचा रूट जर घेतला तर हा 0 मिळून जाईल. मग इथे जर याला जर सॉल्व्ह केलं तर काय मिळणार आहे, 1 चा रूट 1 आणि 4 चा रूट जर घेतला तर आपल्याला या ठिकाणी 2 मिळालेला आहे. त्यानंतर इथे या ठिकाणी 1 आहे अपॉन 2 आहे, 1 चा रूट 1 आणि 2 चा रूट 2. या ठिकाणी अगेन रूट 3 चा रूट निघणार नाही म्हणून रूट 3 अपॉन 4 चा रूट या ठिकाणी मिळालेला आपल्याला 2 आणि इथे 4 4 कॅन्सल झालेला, 1 चा रूट या ठिकाणी 1. ओके, आता व्हॅल्यूज मिळालेल्या आपल्याला 0 1/2 1 अपॉन रूट 2 रूट 3/2 आणि या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे 1. ओके, सिम्पली काय करायचं आहे तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज, या जे सगळ्या व्हॅल्यूज आहेत यामध्ये लिहून टाका. बघा, हा साइन 0 0, साइन 30 1 अपॉन 2, साइन 45 1 अपॉन रूट 2, 60 रूट 3/2 आणि या ठिकाणी 91 मिळालेलं आहे आपल्याला. ओके, आता याच्यावरनं आपल्याला तुम्ही म्हणाल सर ठीक आहे एक काढलेली आहे, पण आता काय, अगदी सिंपल आहे. यालाच काय करा, उलट करा. उलट करा म्हणजे काय, तर हा 1 इकडे लिहा, म्हणजे कॉस 0 ची व्हॅल्यू 1, कॉस 30 ची व्हॅल्यू रूट 3/2, कॉस 45 ची व्हॅल्यू 1 अपॉन रूट 2, त्यानंतर रूट 30 ची व्हॅल्यू कॉस 30, ओके, कॉस 60 ची व्हॅल्यू, 60 साठी काय करायचं, याला उलट करायचं म्हणजेच 1 अपॉन 2, त्यानंतर कॉस 90 ची व्हॅल्यू या ठिकाणी 0 मिळालेली आहे. आता म्हणाल सर ठीक आहे दोन्ही मिळाल्या तुम्हाला, ओके, पण साइन मिळाला, कॉस मिळाला, बाकी फंक्शनचं काय, अगदी सिंपल आहे. आपल्याला रिलेशन माहित आहे. या ठिकाणी टॅन काय असतो, टॅन थिटा इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बस याला अपॉन करा, साइन अपॉन कॉस करा. साइन अपॉन कॉस केलं तर काय मिळणार आहे आपल्याला, परत हा एक कन्सेप्ट माहित पाहिजे, 0 अपॉन 1 काय होतं आणि 1 अपॉन 0 काय होतं. काय मिळतं बघा, 0 नी आपण या ठिकाणी 0 ला कशाने डिवाइड जर केलं, 0 ला कशाने डिवाइड जर केलं तर ते आपल्याला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. पण 1 ला आपण 0 ने डिवाइड नाही करू शकत, त्यामुळे ते आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे तर इन्फिनिटी. ठीक आहे, 1 अपॉन 0 इन्फिनिटी होतं आणि 0 अपॉन 1 या ठिकाणी 0 होतं. हा कन्सेप्ट माहित असणं खूप गरजेचं आहे आपल्याला. त्यानंतर बघा, मग आता टॅन पाहिजे आपल्याला. टॅन काय असतो, साइन अपॉन कॉस. साइन अपॉन कॉस, साइन काय आहे 0 अपॉन 1, 0 अपॉन 1 या ठिकाणी काय मिळणार आहे आपल्याला तर 0. त्यानंतर अगेन या ठिकाणी 1 अपॉन 2 डिनॉमिनेटरला रूट 3/2, सो 2 2 कॅन्सल झालं तर काय मिळणार आहे 1 अपॉन रूट 3. त्यानंतर इथे अगेन रूट 2 आणि रूट 2 जर कॅन्सल झालं 1 अपॉन 1 1, या ठिकाणी अगेन रूट 3/2 आणि 1 अपॉन 2 आहे, 2 आणि 2 कॅन्सल झालं तर रूट 3 अपॉन 1 म्हणजेच रूट 3. ठीक आहे, या ठिकाणी 1 अपॉन 0, 1 अपॉन 0 आपल्याला माहिती आहे, 1 अपॉन 0 काय होतं तर हे इन्फिनिटी. ओके, 1 अपॉन 0 इन्फिनिटी. आता टॅन मिळालेला आहे, टॅन वरनं आपल्याला कॉट काढायचा आहे. कॉट काढण्यासाठी आपण अगेन या ठिकाणी कॉट पण यूज करू शकतो, म्हणजे कॉट इक्वल्स टू कॉस थिटा अपॉन साइन थिटा. ओके, किंवा काय करा, हा टॅन जो दिलेला आहे हा टेबल याला रिव्हर्स करा, म्हणजे इथे काय लिहायचं आहे तर इन्फिनिटी, त्यानंतर रूट 3. ओके,
त्यानंतर या ठिकाणी 1 ॲज इट इज, 1/√3 आणि हा 0. ओके, मग आता सेक काढण्यासाठी अगेन आपल्याला रिलेशन माहित आहे. बघा काय होतं, तर आपल्याला सेक काढायचा आहे. सेक थीटा इक्वल्स टू 1/cos थीटा, किंवा कोसेक जर काढायचा असेल तर कोसेक थीटा इक्वल्स टू 1/sin थीटा. हे आपण काल रिलेशन बघितलेले आहेत. जर आता मला सेक काढायचा असेल तर सेक साठी काय लागणार आहे, तर 1/cos थीटा. म्हणजे या ठिकाणी कॉसच्या जे व्हॅल्यू आहेत 1/cos करायचा आहे. म्हणजे 1/1 इथे 1/1 काय मिळणार आहे मला 1. ठीक आहे, या ठिकाणी 1/√3/2 याचा रेसिप्रोकल होऊन जाईल. ओके, म्हणजे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर काय होऊन जातो, हा 2 वर जाईल. म्हणजे 2/√3 मिळाला. अगेन या ठिकाणी 1/√3 आहे. √3 वर निघून √2 वर निघेल. म्हणजे मग या ठिकाणी मला मिळेल √2. इथे अगेन 1/2 आहे, हा 2 वर येईल. मग मला मिळाला या ठिकाणी 2. या ठिकाणी अगेन 1/0 आहे. 1/0 काय होतं, तर इन्फिनिटी. ओके, मग लास्टला काय राहिलेला आहे, कोसेक. कोसेक कसा काढायचा, तर इथे या ठिकाणी हे रिलेशन यूज करू शकता 1/sin चा, किंवा हा जो सेक आहे याला उलट करा. म्हणजेच काय होईल, तर इन्फिनिटी 2√2 यानंतर 2/√3 1. ठीक आहे, आता हे 90 पर्यंतच्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत आपल्याला. पण इथे आपण एक 180 चा पण कॉलम या ठिकाणी केलेला आहे आणि याच्या व्हॅल्यूज आपल्याला पाहिजे. आपल्याला 11th 12th मध्ये 180 पर्यंतच्या व्हॅल्यू कधी कधी 180 आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 180 काढायचं आहे तर कसं काढणार आहे, बघा सिम्पली या ठिकाणी हा 0 आहे का, तर 180 ला पण डायरेक्ट 0 लिहून टाका. इथे 0 आहे, इथे 0 लिहून टाका. या ठिकाणी इन्फिनिटी आहे, अगेन इथे इन्फिनिटी लिहून टाका. या ठिकाणी इन्फिनिटी आहे, इथे पण इन्फिनिटी लिहून टाका. पण ज्या ठिकाणी 1 आहे इथे 1 असेल तर हा -1 होऊन जाईल. या ठिकाणी 1 आहे, हा -1 होऊन जाईल. म्हणजे cos 180 काय मिळेल आपल्याला -1. तसेच sec 180 काय मिळणार आपल्याला -1. बाकीच्या सगळ्या व्हॅल्यूज जे 0च्या आहेत त्याच आपल्याला 180च्या मिळतात. ओके, या ट्रिकने, ही ट्रिक अगदी महत्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. ही ट्रिक जर तुम्हाला माहित असेल, ओके, तर तुम्ही इझिली या ठिकाणी टेबल 2 मिनिटाच्या आत तयार करू शकता. बऱ्याच वेळेस बोर्डच्या वेळेस आपल्याला अडचणी जातात. सो स्टार्टिंगलाच काय करायचं, तर रफ मध्ये पहिले हा टेबल लिहून ठेवायचा. ही ट्रिक यूज करायची आणि टेबल काढून ठेवायचा. किंवा कॉम्पिटेटिव्हच्या एक्झाम्स आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेसही तुम्हाला एंट्रन्स एक्झाम देतानाही या टेबलची खूप गरज पडते. तर त्यावेळेस पहिल्यांदा आपण ही ट्रिक यूज करायची आणि त्या ठिकाणी टेबल तयार करून ठेवायचा, जेणेकरून तुमचा वेळ वाचणार आहे आणि प्रत्येक व्हॅल्यू तुम्हाला अगदी 2 मिनिटाच्या आत तुम्हाला काढता येतील आणि त्यांचा यूज करून क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. सो मित्रांनो, हे होतं आपलं टोटल ट्रिग्नोमेट्रिकचं बेसिक्स. म्हणजे कालचा एक व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ, या 2 व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचं टोटल बेसिक कव्हर केलेलं आहे. ज्यामधनं मी जसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला, विद्यार्थ्याला जर टी सुद्धा माहित नसेल ट्रिग्नोमेट्रीचा, तर हे 2 व्हिडिओ बघून निश्चितपणाने त्याला ट्रिग्नोमेट्रीचा टोटल कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. आता यानंतर उद्याच्या लेक्चरपासून आपण चालू करणार आहोत एक्झरसाइज मध्ये आपण आतापर्यंत जे काही कन्सेप्ट घेतलेला आहे त्या कन्सेप्टचा यूज करून कसे एक्झाम सॉल्व्ह करायचे आहेत, कसे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ते आपण उद्याला बघूया. मित्रांनो, व्हिडिओ जर का चांगला वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला, तुम्हाला या व्हिडिओमधनं काही शिकायला जर का मिळालं असेल तर निश्चितपणाने व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जर का काही क्युरीज असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जे काही पेजेस दिलेले आहे, फेसबुक पेज दिलेला आहे, आपलं व्हॉट्सअप पेज दिलेला आहे, त्यानंतर इन्स्टा आयडी दिलेला आहे, तिथे तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकता. सोबतच मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये टाका, तुमच्या मित्रांना सांगा आपल्या चॅनल बद्दल आणि त्यांनाही आपल्या चॅनलशी जॉईन करा. थँक्यू.